नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. साधना, साधक आणि दिव्यानुभूती भाग 14. श्वानदर्शन. गणेश दर्शन आणि ज्योतिदर्शन यांच्या अगोदर साधनामग्न साधकाला एक विचित्र प्रकारचे दर्शन होते. त्याला एखाद्या वेळी ध्यानात कुत्रा दिसू शकतो. साधकाला कुत्र्याचे दर्शन होणे हे अत्यावश्यक आहे. ज्या साधकाला कुत्र्याचे दर्शन होणार नाही त्याची साधनेमध्ये प्रगती होणार नाही आणि झाली तरी ती कष्टसाध्य असेल. दर्शने ही आपल्या मनाच्या वृत्तींवर अवलंबून असतात. श्वानदर्शन हे साधकाच्या पिंडधर्माची जागृती आहे. साधकाचा स्वभाव जेव्हा प्रामाणिक सत्यवचनी बनतो तेव्हा प्रामाणिकतेचे प्रतीक जो कुत्रा हा प्राणी आहे त्याचे दर्शन ध्यानात होते. म्हणून भगवान दत्तात्रेयांच्या अवतीभोवती श्वान दाखवलेले आहेत. श्वानदर्शनाचे हे योगरहस्य न समजल्यामुळे काही विद्वान दत्तात्रेयांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या कुत्र्यांबद्दल काहीबाही माहिती सांगून साधकाच्या मनात भ्रम निर्माण करतात. काळा कुत्रा दिसल्यास साधकाला कष्ट होण्याची शक्यता असते. शुभ्र पीतवर्णी कुत्र्याचे दर्शन लाभदायक असते. लाल रंगाच्या कुत्र्याचे दर्शनही चांगले पण तापदायक होऊ शकते. काही लोक गणेश देवतेला ऐतिहासिक व्यक्ती मानतात, परंतु हे अज्ञानमूलक आहे. सर्व देवता म्हणजे तत्वांचे साकारणे आहे. म्हणूनच देवतांना अजा म्हणजे जन्मविहित मानलेले आहे. देवतांना ऐतिहासिक व्यक्तिविशेष मानणारे लोक शास्त्राबद्दल अनभिज्ञ आहेत. ते स्वतःसकट इतरांना आपल्या अशास्त्रीय कल्पना पसरवून अज्ञानी ठेवतात. गणेश देवता म्हणजे ओंकाराचे साकारण आहे. गणेशाचे शिर हत्तीचे दाखवलेले आहे व ते ओम आकारासारखे आहे. गणेशाचे मुख व शुंडा म्हणजे सोंड ही सुद्धा ओमचेच फाटे आहेत. गणेशाचे विशाल कर्ण, उदर, वक्ष, मांड्या व हात हे सर्व ओंकाराचे सजीव साकारणे आहे. गणेश म्हणजे ओंकाराचे सजीव साकारण होय. ओंकार दर्शन. ऋषींनी ओंकार कोठून व कसा आणला असेल याचा इतिहाससुद्धा दिव्य अनुभूतिकारक आहे. साधक आपतत्व पार करून तेजस्तत्वामध्ये प्रवेश करतो त्यावेळी काही काळ साधकाला आपतत्व आणि तेजस्तत्व यांच्या मिश्र अनुभूतींचे दर्शन होते. आपतत्वाचा अनुभव जलदर्शनाने आणि तेजस्तत्वाचा सूर्यप्रकाशाने मिळतो. सूर्य उगवल्याबरोबर त्याच्या प्रकाशाने सरोवरातील कमळे फुलतात. कमळाचा वर्णसुद्धा उगवणाऱ्या सूर्यासारखाच आहे. या सर्व धारणा साधकाच्या मनात संस्कार रूपाने असतात. म्हणून त्याला आपतत्व आणि तेजस्तत्वांच्या सीमेरेषेवर जलात उमललेले सुंदर सूर्यवर्णी कमळ दिसते. या अवर्णनीय आणि अतिशय आनंददायी कमळ दर्शनासोबतच साधकाला ओंकार ध्वनीसुद्धा ऐकू येतो. या पवित्र दर्शन साक्षात्काराचे स्मृतिचिन्ह म्हणून वैदिक ऋषींनी ओंकार ध्वनीचा आकार कमलपुष्पासारखा ठेवला आहे. ओंकाराचे शेपूट कमलपुष्पाच्या देठासारखे आहे. हलणारे देठ व वरील फूल म्हणजे कमळ म्हणजे वरून सरळ केलेल्या ओंकाराच्या चिन्हासारखे आहे. आपल्या पूर्वज ऋषींचे दिव्य अनुभव व ते व्यक्त करण्याकरिता कलात्मकता पाहून धन्यता वाटते. एवढे शास्त्रीय व सर्वांग सुंदर विश्लेषण दुसऱ्या धर्मपंथात केलेले नाही आणि त्याचे कारण म्हणजे त्यांच्यातील अनुभवांचा अभाव आहे. गणेश, दुर्गा, हनुमान या देवता तेजस्तत्वाच्या आहेत, परंतु त्यांचे गुण पिंडरचनेनुसार भिन्न भिन्न आहेत. म्हणून साधकाला त्याच्या पिंडधर्माप्रमाणे यापैकी एका देवतेचेच दर्शन होईल. एकाच साधकाला या सर्व देवतांच्या दर्शनाचा लाभ मिळणार नाही, पण जर झालाच तर ते लाभदायक आहे. जे साधक बुद्धिमान असतील त्यांना ओंकार रूप गणेशाचे दर्शन होईल. गणेशाचा साक्षात्कार अगोदर मूषकाच्या दर्शनाने होईल, नंतर गणेशाचे दर्शन होईल. भावनाप्रधान आणि शक्तीचे उपासक असणाऱ्या साधकांना गणेशाचे दर्शन न होता दुर्गा मातेचा साक्षात्कार होईल. प्रचंड धारणाशक्ती म्हणजे दुर्गा दर्शन. म्हणून दुर्गाचे नाव दुहू अधिक गा ठेवण्यात आले आहे. दुहू म्हणजे धारणा करण्याकरिता, सहन करण्याकरिता अतिशय कठीण आणि गा म्हणजे गमन वा धारण करण्यास योग्य. जो शक्तिशाली साधक
तेजस तत्वापासून प्राप्त झालेली विश्वाची प्रबळ शक्ती सहजपणे धारण करतो, त्याला दुर्गा मातेचा साक्षात्कार होतो. म्हणूनच मातेची धारणा साधकाला कष्टप्रद असते. काही साधक यावेळी नाचतात किंवा गोल गोल फिरतात. देवी अंगात येणे हे या आवेगाचे कारण आहे. देवीच्या दर्शनापूर्वी सर्पदर्शन होणे आवश्यक आहे. महिषासुरमर्दिनी दुर्गा. महिषासुरमर्दिनीचा साक्षात्कार म्हणजे एक दुर्धर आणि अतिगूढ योगानुभव आहे. साधकाच्या साकार पिंडानुसार त्याचा साक्षात्कार होतो. महिषासुरमर्दिनीची पूजा किंवा कथानिरूपण करणाऱ्या पुजाऱ्याने हे ध्यानात ठेवावे की ही महान कथा म्हणजे इतिहास नसून योगमार्गाचा एक महान अनुभव आहे. दुर्भाग्य असे की प्राचीन शास्त्रीय वैदिक परंपरेतील अनेक दिव्य आणि भव्य अनुभव आजकालच्या हिंदू पूजा पद्धतीमध्ये विस्मृत होऊन नष्ट होत चालले आहेत. महिषासुरमर्दिनीची कथा ही एक प्रकारची भव्य दिव्य योगानुभूती आहे. साधनेतून प्राप्त झालेले अनुभव कपोलकल्पित नसतात. महिषासुरमर्दिनीच्या कथेचा प्रत्येक पैलू म्हणजे योगमार्गात येणाऱ्या अडचणींचे अनुभव होत. साधना मार्गात प्रगती करताना साधकाला जे दुस्तर अनुभव येतात ते म्हणजे अति कठीण, त्याला दुर्ग म्हणतात. दुर्गेची अनुभूती का कठीण आहे? यात विज्ञानाचे महत्त्वपूर्ण तत्त्व आहे. देवी किंवा दुर्गा या देवता तेजस म्हणजे प्रकाश तत्त्वाच्या मानलेल्या आहेत. प्रकाशाचा वेग अतिप्रचंड म्हणजे सेकंदाला 1,86,700 मैल आहे. या वेगाने कोणतीही जड वस्तू किंवा जड शरीर भ्रमण करू शकत नाही. साधकाच्या 2 अवस्था असतात, एक त्याचे चित्त आणि दुसरे त्याचा जड देह. चित्त सर्वव्यापी असल्यामुळे ते ध्यानधारणा आणि समाधीसोबत प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकते. परंतु साधकाचा देह जड असल्यामुळे त्याच्या शरीराला ही अतिशय वेगपूर्ण अवस्था सहन होऊच शकत नाही. या अवस्थेमध्ये साधकाला बराच त्रास होतो व त्याचा जीव घाबरतो. चित्त शरीराला प्रचंड वेगाने ओढते, पण शरीर जैसे थे असते. या ओढाताणीत साधकाचे प्राण कंठाशी येतात. ही अवस्था पार करणे फार कठीण आहे. या कठीण आणि दुर्गम अवस्थेचे साकारीकरण म्हणजे भगवती दुर्गेचा साक्षात्कार होय. निराकार साधकाला या प्रकारे भगवती दुर्गेचा साक्षात्कार किंवा दर्शन होऊ शकणार नाही, परंतु हा दुर्गम अनुभव मात्र येईल. अनुभूतींचे प्रकटीकरण म्हणजेच साकार दर्शन होय. महिषासुरमर्दिनी दुर्गा सिंहावर आरूढ झालेली दाखवलेली आहे. साधकाचे दुर्गम अनुभव या चित्तरूपी सिंहावर आरूढ होऊन आपल्या मार्गात आडवे येऊन विरोध करणाऱ्या महिषासुराचे विदारण करतात. हीच ती सिंहारूढ दुर्गा आहे. भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.